जवानांचा सन्मान करणं ही आपली जबाबदारी. आमदार अमोल खताळ यांचे प्रतिपादन. कारगिल विजय दिनानिमित्त तळेगाव दिघे येथे अभिवादन. तळेगाव दिघे येथे कारगिल विजय दिन मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून झाली. यानंतर आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि वृक्षारोपण करण्यात आले. आपण सुरक्षितपणे जगतो ते फक्त जवानांमुळेच. त्यांचे योगदान फक्त सीमेवरच नाही, त्यांच्या कुटुंबियांचाही समाजाने सन्मान केला पाहिजे, असं आमदार अमोल खताळ यांनी यावेळी प्रतिपादन केले. सर्वप्रथम मी ज्यांनी आपल्या देशाची सेवा करताना त्यांच्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व शहीद वीर जवानांना भावपूर्ण आदरांजली वाहतो, नमन करतो. आजचा दिवस भारतीयांच्या दृष्टीने, आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी जे कारगिल युद्ध झालं होतं त्यामध्ये आपल्याला विजयाचा दिवस म्हणून आजचा दिवस आपण साजरा केला जातो. आज हे आपले सैन्य जवान यांच्यामुळे आज देश सुरक्षित आहे. तुम्ही आम्ही जरी इथं असलो, आज आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये प्रगती करताना देशाची सीमा सर्वात महत्त्वाची असते. प्रत्येक शत्रूपासून आपलं रक्षण होणं गरजेचं असतं. त्यावेळेस हे जवान आपले दिवस रात्र, ऊन वारा पाऊस या कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता आपल्या देशाच्या सेवेसाठी समर्पित जीवन जगत असतात. त्यामुळे निश्चितच त्यांचा सन्मान होणं हे आपल्या देशाच्या दृष्टीने गरजेचं आहे. परंतु एक सामाजिक जीवनात काम करताना एक खंत बी जाणवली मला की आपले सैनिक सीमेवर रक्षण करत असतात आणि त्यांच्या कुटुंबाला इथं आपल्यातीलच काही गावागावामध्ये लोक छोट्या छोट्या गोष्टीवरून त्रास देत असतात. माझी या निमित्ताने आव्हान राहील सर्वच बांधवांना, ज्या सैन्यांनी, ज्या जवानांनी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी ते जात आहे, त्यांच्या कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये आपल्या सर्वांनी बरोबर राहिलं पाहिजे. त्यांच्या शूरतेचं प्रत्येक वेळेस सन्मान झाला पाहिजे. त्यांच्या पाल्यांचा सुद्धा आपल्याला सन्मान करता आला पाहिजे. त्यामुळे निश्चितच एक आनंदाचा, विजयाचा दिवस म्हणून आजचा कारगिल दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देईन. जय हिंद, जय महाराष्ट्र. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे कारगिल दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार खताळ यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. माजी सैनिक व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी मेजर राजेंद्र गुंजाळ, मेजर रामनाथ दिघे, सुनील दिघे, भाऊसाहेब दिघे, आबासाहेब भागवत, महेश दिघे, मच्छिंद्र दिघे, गणेश दिघे, सोपान कांदळकर, तात्यासाहेब रहाणे, संदीप क्षीरसागर, तळेगाव प्रभारी सरपंच मयूर दिघे, भाजप नेते अमोल दिघे, दत्तात्रय दिघे, पंढरीनाथ इल्हे, रवींद्र दिघे, रामदास दिघे, संजय कवडे, निलेश दिघे, डॉक्टर संतोष डांगे, उत्तम दिघे, दत्ता दिघे, ज्ञानेश्वर जाणेकर, राजेश दिघे, अतुल कदम, गोरख इल्हे, राहुल उकिरडे, अशोक दिघे, विलास दिघे, विनायक कांदळकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, संगमनेर.